भाजपची पहिली यादी जाहीर झाली। यामध्ये आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचं नाव आल्यानंतर प्रचाराचा एकच धडाका सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत स्वतः आमदार शिवेंद्रराजे भोसले आहेत, आपण त्यांच्यासोबत बोलूयात। बाबा, काय सांगाल? प्रचाराचा खूप मोठा धडाका आता सुरू आहे, लोकांचा प्रतिसाद कसा आहे? प्रचार म्हणजे मी लोकांच्या गाठीभेटी, गावभेटी वगैरे ह्या गोष्टी माझ्या सुरू केलेल्या आहेत। कारण म्हणजे भाजपनं उमेदवारी तर दिली आहे आणि मी ही निवडणूक लढवणार आहे। त्यामुळं पुढं दिवाळी वगैरे सण आहेत, सणामध्ये आपण आता प्रचार वगैरे इकडे तिकडे जाऊ शकत नाही कारण सण सगळ्यांना, दिवाळी आपला हिंदू संस्कृतीतला सगळ्यात महत्त्वाचा सण आहे। त्यामुळे ते दिवस थोडे कमी पडतील म्हणून आम्ही आधीच लोकांना भेटायला छोटे छोटे मेळावे, आता आज इथं जिल्हा नाभिक संघटनेचा सगळ्यांचा स्नेह मेळावा होता, इथं भेट दिली। असे सगळे हे करतोय आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। लोकांनी, जनतेनं, मतदारांनी माझं काम बघितलंय। माझं काम जे आहे ते दिसतंय। उगाच याद्या करून आणि आकडेवारी जाहीर करणं मला गरजेचं वाटत नाही, कारण लोकांना कामं दिसतात। ती कामं रोजच्या वापरामध्ये, रोजच्या काय म्हणतो, दैनंदिन ह्याच्यातली कामं आहेत, त्याचा उपयोग सर्वसामान्य तालुक्यातील, शहरातील, साताऱ्यातील जनतेला होतोय। आणि दुसरं म्हणजे आज गेले 5 वर्ष मी माझ्या मतदारसंघात आहे। मी माझ्या मतदारसंघामध्ये सगळ्या बाबतीमध्ये जिथं जिथं जे विषय घडले, जिथं जिथं जे काही चांगल्या वाईट घटना झाल्या, या सगळ्या ह्याच्यामध्ये मी आमदार म्हणून माझी जबाबदारी पार पडली आहे। काही ठिकाणी मधल्या ह्याच्यामध्ये शहराच्या सामाजिक सलोख्याबद्दल पण काही गोष्टी झाल्या, त्याच्यामध्ये सुद्धा कलेक्टर साहेब असतील, SP साहेब असतील, यांना हे करून किंवा सातारची शांतता राहिली पाहिजे। सातारची ओळख ही राज्यामध्ये आणि देशामध्ये एक शांतता प्रिय शहर म्हणून आहे, जिथं सामाजिक सलोखा जपला जातो, टिकवला जातो आणि ह्याला कुठं गालबोट लागलं नाही पाहिजे म्हणून त्या ह्याच्यात पण मी प्रयत्न केले। म्हणजे नुसतंच विकास कामं वगैरे असं नाही, कारण शेवटी नुसतंच सगळं चांगलं झालं आणि शहरात शांतता नसली तर त्याचा पण काय उपयोग होत नाही। त्यामुळं शहर किंवा आपलं सातारा जे आहे हे शांत राहिलं पाहिजे। या दृष्टीनं जे काही सामाजिक प्रश्न निर्माण झाले त्याला पण वेळच्या वेळी त्याच्यावर तोडगा काढण्याचं नक्कीच आमदार म्हणून मी काम केलंय। मला माझ्या कामाची 100% पोचपावती माझ्या सातारा जावळीतल्या जनतेकडनं मिळणार ह्याची मला खात्री आहे। बाबा, विरोधात अजून तरी कुठला उमेदवार नसला तरी विरोधकांकडे आपण कसं पाहता? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विरोधकांनी काही बॅनरबाजी सुद्धा सुरू केलेली आहे, याकडे आपण कसं पाहता आणि त्यांना काय इशारा असेल? मी विरोधकांना कमी लेखत नाही। शेवटी लोकशाहीत विरोधक असणार, कोण ना कोणतरी उभा राहणार, हे वस्तुस्थिती आहे। विरोधकांबद्दल मला काय फार त्यांच्यावर टीका बिका करायची नाही आहे। फक्त एवढंच, मी विरोधकांच्यात आणि माझ्यात जर तुम्ही म्हटलं तर मी 5 वर्ष काम करणारा आमदार आहे। म्हणजे समोर उमेदवार येऊ पाहतात, हे गेल्या 2-3 महिन्यापासून बॅनरवरनच लोकांमध्ये आले, नाही तर हे 5 वर्ष कुठेही नव्हते। तर यांना संधी होती, काम करण्याची संधी होती। आज जे समोर उमेदवार उभं राहायचं, ज्यांनी जे काही उमेदवार आपण वाचतो किंवा कोण इच्छुक आहे काय, त्याच्यामध्ये अनेक जण उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्या पक्षात होते, काही जण त्यावेळेला राष्ट्रवादीत होते, पवार साहेबांच्या, म्हणजे राष्ट्रवादी अखंड होती त्यावेळेला। हे त्यांनी त्या काळात रुपयाचं काम तालुक्यात केलेलं, अक्षरशः सातारा जावळी शहरामध्ये रुपयाचं काम नाही, ह्यांनी काही प्रयत्न केला नाही, काही नाही। अगदी छोटं उदाहरण तुम्हाला देतो की सातारा शहराची हद्दवाढ, मी भारतीय जनता पार्टीचा विरोधी पक्षातला आमदार असताना मी अजितदादांच्या मागं लागून पाठपुरावा करून मी हद्दवाढ करून घेतली। मी जर हे करू शकलो विरोधी पक्षाचा आमदार असताना, मग ह्यांना कोणी अडवलं होतं का? ह्यांनी हद्दवाढ करून आणायची पावती, ह्यांनी का नाही केली? आज हद्दवाढीमुळं एक तर नगरपालिका वाढली आहे, आज एवढ्या सुविधा तिथं मिळायला लागल्यात, रस्ते असतील, छोटी छोटी समाज मंदिरं उभा राहिलीत, मुलांना खेळायला आपण बास्केटबॉल कोर्ट बांधतोय, काही ठिकाणी आपण गार्डन डेव्हलप करतोय, काही ठिकाणी आपण महिलांचं वगैरे जी काही भजनी मंडळ आहेत त्यांच्यासाठी हॉल बांधून दिलेत। आज पाणी पुरवठ्याची नवीन योजना चालू आहे। मध्यंतरी पाणी पुरवठ्याचा प्रॉब्लेम झाला, त्यासाठी पण प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना म्हणजे अक्षरशः आम्ही त्यांच्या मागवतो की हे सुरळीत करा। सण येतोय, लोकांच्या सणामध्ये लोकांना असं हे करणं बरोबर नाही।
आता 2 दिवसापासून पाणी जे कॅम्प ह्याचं आहे ते सुरळीत झालंय. पण या गोष्टी सगळ्या आपण आणल्या. हे आणायला त्यांना पण शक्य होतं, का नाही केलं त्यांनी? बाबा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजना जी सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना आहे, याचा फायदा आपल्याला या सगळ्या निवडणुकीमध्ये कसा होईल? आणि दुसरी बाब म्हणजे मराठा आरक्षणासंदर्भात जो सध्या मनोज जरांगे लढा देत आहेत, याच्या संदर्भात सुद्धा तुम्ही काय सांगाल? कारण हे सुद्धा एक महत्त्वाचं आंदोलन आहे मराठा समाजाविषयी. लाडकी बहीण योजना ही राज्यामध्ये पूर्णपणे म्हणजे हिट झाली आहे, ही वस्तुस्थिती आहे. आज महिलांना ज्या ज्या लाडक्या बहिणीमध्ये पात्र झाल्या, लाभार्थी झाल्या, आज त्यांना थेट त्यांच्या खात्यामध्ये जाहीर केल्याप्रमाणे लाभ मिळायला लागलाय. तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो. आपल्या इथं साताऱ्यात चंद्रविलास आपलं सगळ्यांचं लाडकं हॉटेल आहे, जुनं हॉटेल आहे. तर मी परवा त्या संध्याकाळी चहा प्यायला तिथे गेलो होतो. तर त्या हॉटेलचे मालक जे आहेत वसंतशेठ जोशी, यांनी मला सांगितलं, म्हणले बाबा दुपारच्या वेळेमध्ये आमच्या इथं महिला सोडल्या तर कस्टमर बसायला जागा नसती. म्हणले एवढ्या महिला दुपारच्या वेळेमध्ये हॉटेलला येतात, चहा छोटी छोटी पार्टी करायला, त्यांचं मिसळ खायला, पोहे खायला, जे काय असेल ते म्हणले इथं म्हणले पुरुषांना बसायला जागा राहत नाही हॉटेलमध्ये. अशी या लाडक्या बहीण योजनेनंतरची हॉटेल हे एक उदाहरण झालं. हे सगळ्या त्यामुळे महिलांना स्वतःचा पैसा मिळाला, स्वतःच्या हातात मिळाला. आणि ज्यांनी दिलंय त्यांच्या मागं महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणी आमच्या मागं उभ्या आहेत, आमच्या मागं त्यांचे आशीर्वाद आहेत. महायुतीचा विजय हा 100% लाडक्या बहिणी केल्याशिवाय गप्प बसणार नाही, ह्याची आम्हाला खात्री आहे. दुसरा विषय मराठा आरक्षणाचा. तर पहिलं तर मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षण मिळालं पाहिजे मराठा समाजाला, या गोष्टीला आमचा पहिल्यापासून माझा पाठिंबा होता, आज पण आहे. आणि हे आरक्षण फक्त आमचे नेते देवेंद्रजी जसं म्हणले, किंवा हे कायदेशीर टिकाऊ पाहिजे. उगाच दिलं आणि उडालं, किंवा दिलं आणि कोणतं कोर्टात जाऊन ते रद्द करून आणलं, ह्या तसल्या आरक्षणाला हे नाही, म्हणजे उपयोग नाही. हा, आता जे मराठा आणि ओबीसीचं जे वाद सुरू झालाय, तर माझं म्हणणं असं की कुणाचं काढून मराठा समाजाला देऊ नका. हे ओबीसीचं कमी करून मराठा समाजाला द्या. त्याच्यापेक्षा मराठा समाजाला वेगळ्या पद्धतीनं आरक्षण जे कायदेशीररित्या टिकल. समाजातले जे गरजू मराठा समाजातले जी लोक आहेत, सगळी पण नाही मी म्हणणार, जे गरजू लोक आहेत त्यांना आरक्षण मिळावं ही आमची 100% मागणी आहे. आणि मला खात्री आहे की मराठा समाजाला आरक्षणाचा न्याय जर कोण देऊ शकलं तर ते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रातनं पंतप्रधान नरेंद्र मोदीच देऊ शकतात. दुसरं कुणीही हे करू शकत नाही. आणि ह्याचा निर्णय आज ना उद्या मराठा आरक्षणाचा समाजाच्या बाजूने घेतला जाईल. ओबीसी समाजाला पण हात न लावता आमचे नेते योग्य निर्णय करतील याची मला खात्री आहे. बाबा, अगदी शेवटचा प्रश्न. उदयनराजे तुमच्यासाठी मैदानात आहेत. मगाशी तुम्ही लीडबद्दल बोललात की लीडबद्दल सांगू शकत नाही, मात्र उदयनराजे असल्यानंतर लीड वाढलेलंच असेल का, काय सांगाल? नाही, हो, लीड म्हणजे मी असं उगच मोठे आकडे काढत बसणारा म्हणजे हे नाही, मला ती सवय पण नाही. आणि हे नाही, पण मला जी खात्री आहे, मी जे आज बघतोय, मी जे फिरतोय आणि जे मी काम केले 5 वर्ष, ह्याची मला खात्री आहे की लोकांना माझं काम पटलंय, आवडलंय. लोकांचा, जनतेचा माझ्यावर विश्वास आहे. आणि त्या विश्वासावर माझं मताधिक्य चांगलं राहील एवढं मी म्हणतो. उदयनराजे तर आहेत, आमच्या पक्षाचे ते आज खासदार आहेत. अटीतटीची ती खासदारकीची निवडणूक झाली. सातारा विधानसभा म्हणजे जावळी सातारा विधानसभा मतदारसंघातल्या सगळ्यांनी ताकद एकजुटीनं लावली. त्यात कुठेही गटतट आम्ही करत बसलो नाही. आणि चांगला विजय आम्ही उदयनराजेंचा त्या ह्याच्यामध्ये मिळवला. त्याचा आम्हाला नक्कीच मनापासून आनंद आहे. 100% उदयनराजेंचं सहकार्य मला राहील खासदार म्हणून. ते सुद्धा मला सोडा, ते जिल्ह्यातील जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांना निवडून आणण्यासाठी पण खासदार म्हणून उदयनराजे त्यांच्या मतदारसंघात 100% प्रयत्न करतात. तर हे होते आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितलेले की खासदार उदयनराजे भोसले हे 100% पाठीशी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, गेल्या कित्येक वर्षामध्ये केलेल्या कामाची पोचपावती ही जनता देईल असं सुद्धा त्यांनी सांगितलंय. कॅमेरामन तुषार समी, सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, सातारा.